नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण बघत आहात 30 दिवस 30 रेकीचे व्हिडिओ. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत पुढच्या चक्राबद्दल. आत्तापर्यंत आपण 4 चक्र बघितले मित्रांनो, आणि आज आपण 5व्या चक्रावर डिस्कशन करणार आहोत. ते आहे मणिपूर चक्र. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या बॉडीमध्ये 7 महत्त्वाचे चक्र आहेत. त्यामधील 5वं चक्र जे आहे ते मणिपूर चक्र आहे. बऱ्याचदा योगा जेव्हा जे लोक शिकतात त्यांना पहिलं चक्र मूलाधार सांगितलं जाते, आणि जे लोक रेकी शिकतात त्यांना पहिलं चक्र सहस्रार सांगितलं जाते. मुद्दा काहीही असू द्या, 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि त्या चक्रांना आपल्याला समजायचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो 5वं चक्र जे आहे ते मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्राचा डायरेक्ट संबंध जो आहे तो आपल्या इच्छेशी आहे. ओके. ज्या काही इच्छा आपण करतो त्या मणिपूर चक्राशी जोडलेल्या आहेत. सो मणिपूर जे चक्र आहे त्याचा जो रंग आहे तो पिवळा आहे, आणि याचा अर्थ आहे चमकणारा मणी. याचं तत्व अग्नी आहे, कारण हे चक्र आपल्या बेंबीच्या थोडं वर असते, पोटामध्ये आपण याला म्हणू शकतो. एक समजण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर याचं तत्व अग्नी आहे, याचा रंग पिवळा आहे, आणि याची वृत्ती आहे प्रबळ इच्छाशक्ती. ज्या व्यक्तीचं हे चक्र बॅलेन्स असेल तो व्यक्ती आनंदी जीवन जगत असतो. तो व्यक्ती त्याच्या इच्छांनुसार काम करत असतो, किंवा त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात असं तुम्ही म्हणू शकता. पण ज्या व्यक्तीचं हे चक्र इम्बॅलन्स असेल त्या व्यक्तीला बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात, जसं की त्याच्या काही इच्छा अपूर्ण असतील त्याच्या लाईफमध्ये. जसं की मुख्य रोग जे आहेत या चक्राशी जोडलेले ते आहे मधुमेह, त्यानंतर आहे रक्तासंबंधित काही रोग, उलट्या होणे, कधी अपचन होणे, कधी जेवणाची इच्छा होणे, कधी जेवणाची इच्छा न होणे, त्वचा रोग होणे, ह्या सगळ्या गोष्टी या चक्राशी जोडलेल्या आहेत. हे चक्र जर का आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर एक मंत्र आहे, त्याचा वापर आपण करू शकता, आणि तो मंत्र आहे रम. तुम्ही दिवसात बऱ्याच वेळा रम 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 असं उच्चारण करू शकता, या मंत्राचा जाप करू शकता, आणि असं केल्याने तुम्ही या चक्राला बॅलन्स करू शकता. मित्रांनो, 3 महत्त्वाच्या गोष्टी या चक्राशी जोडलेल्या आहेत. एक आहे पॉवर, एक आहे इगो, आणि एक आहे फिअर. भीती वाटते तेव्हासुद्धा पोटात काहीतरी होते. जेव्हा एखाद्या गोष्टीप्रती आपण एक्साइटेड असतो तेव्हासुद्धा पोटात काहीतरी होते. त्यालाच आपण म्हणतो मणिपूर चक्र. बऱ्याचदा बटरफ्लायज इन स्टमक असं आपल्याला जाणवते, तर ते सुद्धा आपल्या मणिपूर चक्राशी जोडलेलं आहे, इच्छेशी जोडलेलं आहे. ठीक आहे. सो पुढच्या चक्राला समजून घेण्यासाठी आपण उद्या भेटणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढील व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.